तर नमस्कार सर्व शेतकरी बंधूंनो आणि शास्त्रज्ञांना सुद्धा माझा नमस्कार. आणि सुरुवातीला नवीन वर्षाच्या सर्व श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी चे कृषी विज्ञान केंद्र औरंगाबाद 1 यांच्यातर्फे आयोजित 58व्या शेतकरी शास्त्रज्ञ मंच कार्यक्रमास उपस्थित सर्व शेतकरी बंधूंचे पुन्हा मी इथं झाडे साहेबांनी स्वागत केलेले असेलच, पुन्हा मी सुद्धा स्वागत करतो. मी डॉक्टर जीवन कतोरे, सहाय्यक प्राध्यापक तथा जवस कृषी विद्यावेत्ता म्हणून अखिल भारतीय समन्वयित जवस व मोहरी संशोधन प्रकल्प कृषी महाविद्यालय नागपूर येथे कार्यरत आहे. आज आपल्याला तीळ पिकाच्या सुधारित लागवडीबद्दल आणि स्पेशली उन्हाळी तिळाच्या बद्दल मी काही मार्गदर्शन करणार आहे. तर या मार्गदर्शनामधले काही मुद्दे जे आपणास योग्य वाटतात ते आपण लिहून घ्यावे आणि त्यावर आपण मग मार्गदर्शनाच्या अंती चर्चा करूच. तर शेतकरी बंधूंनो, तीळ या पिकाच्या बद्दल आपण सर्वजण ना माहिती आहेच. झाडे सर, ही दुसरी स्लाइड दिसते? हो, दिसते सर. हा, तर तीळ लागवडीचे नेमके फायदे काय हे आता बरेचशा शेतकरी बांधवांना याची माहिती आहे आणि शेतकरी बांधवांमधून पुन्हा याच्याबद्दल भरपूर अशी विचारणा सुद्धा होत आहे सगळीकडेच. तर तीळ हे पिकाबद्दल मी तुम्हाला एक थोडक्यात लागवडीच्या फायद्याबद्दल माहिती सांगतो. तर मित्रांनो, हे एक मूळ स्थान याचं भारतातलंच हे पीक आहे. त्याला तेलबियांची राणी सुद्धा म्हणतात. हे भारतातील सर्वात जुने तेलबिया पीक आहे तीळ. जगात तिळाखालील क्षेत्र व उत्पादनात भारताचा जवळपास प्रथम क्रमांक लागतो. महाराष्ट्रात तीळ हे सलग पीक, आंतरपीक व मिश्र पीक म्हणून घेता येते. आता या तीनही सीझनच्या म्हणजे सलग पिकाच्या जे म्हणजे आपण तिन्ही सीझन मध्ये म्हणजे खरीप, रब्बी आणि उन्हाळी तिन्ही सीझन मध्ये आपण घेऊ शकतो. तिळाचा मुख्य उपयोग खाद्यतेलासाठी केला जातो. बियाण्यामध्ये याच्या 45 ते 50% तेलाचं प्रमाण आहे. काही काही तर राष्ट्रीय स्तरावरचे वाण असे आहेत ज्याच्यामध्ये 52% हे तेलाचं प्रमाण जाते. तरी सुद्धा याचा मुख्य म्हणून आपण खाद्यतेलासाठीच वापर करतो आणि तसा आपण जे तिळगुळ म्हणून सुद्धा याचा बराचसा वापर करतो, चटणी व तिळगुळसाठी. तीळ या पिकाची लागवड तिन्ही हंगामात केली जाते. यापैकी उन्हाळी हंगामातील लागवड मी आपणास पुढे विशद करतो. तर याला नेमका हंगाम कसा पाहिजे? तर शेतकरी बंधूंनो, जरी हे तिन्ही हंगामात येत असेल तरी याच्या उगवणीसाठी दैनंदिन किमान तापमान हे शक्यतो 15 अंश सेल्सिअसच्या आसपास असावं. आता इथं लक्षात घ्या की हे किमान म्हटलेलं आहे, म्हणजे कमीत कमी एवढं तापमान जरी असलं तरी याची उगवण होते. म्हणजे उन्हाळ्यात जर हे लावायचं आहे तर उन्हाळी सीझन आपला हा 15 जानेवारी पासून सुरू होतो. परंतु 15 जानेवारीच्या नंतर लगेच याची लागवडीची घाई न करता 15 फेब्रुवारीच्या आसपास याची जर लागवड केली तर त्यावेळेस आपल्याला हे टेम्परेचर मिळते. अन्यथा काय होते की 15 फेब्रुवारीच्या अगोदर किमान तापमान आपल्याकडचं हे खूप जास्त असते. याच्या कायिक वाढीसाठी म्हणजे जी ग्रोथ होते याची, त्याच्यासाठी 21 ते 26 डिग्री सेल्सिअस अंश सेल्सिअस तापमान व फलधारणेसाठी 26 ते 32 डिग्री सेल्सिअस तापमान लागते. याशिवाय रात्री थोडी थंड हवा याला आवश्यक आहे, जी आपल्याला सुरुवातीला म्हणजे जर 15 फेब्रुवारीच्या आसपास आपण लागवड केली तर 15 मार्च पर्यंत आपल्याला मिळतेच. आता जमिनीची निवड व पूर्व मशागत. तिळाचे पीक हे रेताळ व विम्लयुक्त जमीन सोडल्यास पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये घेतल्या जाते किंवा चांगलं येते. म्हणजे हलकी जमीन, मध्यम जमीन, भारी जमीन हे जे आपण प्रकार म्हणतो तर हे तिन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये हे घेता येते. मात्र ती रेताळ नसावी किंवा विम्लयुक्त नसावी. एकदम भारी काळी जमीन जर असेल तर तेथे शक्यतो हे पीक घेऊ नये, एकदम भारी काळी असेल तर. सामू हा नॉर्मल जो सामू आहे 6.5 ते 7.5 एवढा असावा. पूर्व मशागत करताना तिळामध्ये थोडी काळजी घेणं आवश्यक आहे. ती कशी? तर तिळाचे बियाणं हे बारीक असल्याने जमीन त्याला आपल्याला चांगली तयार करावी लागते. म्हणजे अगदी भुसभुशीत
म्हणजे आपणास सांगायचं झाल्यास जसे काही भाजीपाला पिकांसाठी, जसं कांद्याची नर्सरी टाकण्यासाठी जसं आपण एकदम भुसभुशीत अशी शेत तयार करतो त्या प्रकारचं हे शेत तयार करावं. हे शेत तयार करत असताना सर्वात शेवटी शेतामध्ये रोटाव्हेटर मारावं, जेणेकरून तेथे संपूर्ण प्रकारची जी आपली कीड म्हणजे ढेकूळ जे आहेत ते चांगल्या प्रकारे तिथे मोडतील. आता आजकाल वखरपाळी सुद्धा हे देणं आवश्यक आहे, परंतु वखरणीसाठी बैलजोड्या सगळ्यांकडे उपलब्ध नाहीत, परंतु ट्रॅक्टर चलित यंत्रामध्ये जे रोटावेटर आहे ते करूनच याची पेरणी शक्यतो करावी. तिळाचे मूळ हे सोटमूळ या प्रकारचे असल्यामुळे ते 60 ते 90 सेंटीमीटर पर्यंत खोल जाते. त्याला बुंध्याजवळ तंतुमय मुळे फुटून जमिनीवर ते पसरतात. म्हणून तिळाला भुसभुशीत पण टाळूवर थोडीशी टणक जमीन असणे आवश्यक आहे. त्यामुळे तिळाची उगवण ही फार जोमाने होते. उभी आडवी नांगरणी करून, वखरणी करून व काळी कचरा वेचून शेत स्वच्छ करावे. तसेच पठाल किंवा फळी फिरवून शेत लेव्हल सुद्धा करावे. कारण मी आता सांगितलं की याचं बियाणे एकदम बारीक आहे. पेरणीच्या अगोदर शेत लेव्हल केल्याशिवाय शक्यतो याच्यात पेरणी करू नये. अन्यथा बियाणे जर खोल वगैरे गेलं तर ते व्यवस्थित त्याची उगवण होत नाही. त्याच्यामुळे आपल्याला जी अपेक्षित झाड संख्या जेवढी आहे तेवढी झाड संख्या मिळत नाही. तर असं हे रोटाव्हेटरच्या वापराबाबतीत किंवा पूर्व मशागतीच्या बाबतीत. आता पेरणीची वेळ, तर उन्हाळी तिळाची पेरणी ही फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात करावी अशी शिफारस आहे. आता ही शिफारस आहे मी याच्यासाठी सांगतोय कारण आपल्याला जर या व्यतिरिक्त म्हणजे खरीप आपलं हंगामा पीक निघालं असेल आणि आपण जर शेत तयार करत असू तर आपल्याला या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शेत चांगल्या प्रकारे तयार करून ठेवणे आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर मग आपण पेरणीसाठी सज्ज व्हावं. नंतर जर काही रब्बी हंगामातील काही पिकं जर शेतकरी बांधवांनी घेतले असतील आणि ते रब्बी हंगामातील पिकांची काढणी जर लवकर होत असेल, म्हणजे साधारणतः ऑक्टोबरमध्ये लावलेले जे पीक आहे ते जर 4 महिन्यात निघत असेल, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी, तर फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात पुन्हा शेत तयार करून आपण पहिल्या म्हणजे दुसऱ्या आठवड्यापर्यंत फेब्रुवारीच्या पेरणी याची करू शकतो. आता यापर्यंतच का? कारण शेतकरी बंधूंनो 15 फेब्रुवारी नंतर हे पीक पूर्ण 90 दिवसाचा कालावधी घेते, म्हणजे 3 महिन्याचा. तर या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये फेब्रुवारी पासून जर आपण विचार केला 15 फेब्रुवारी ते 15 मार्च, 15 एप्रिल आणि 15 मे, म्हणजे 15 मे पर्यंत आपलं हे पीक राहू शकते. मग अशा वेळेस हे पीक जास्त काळ शेतात आपल्याला ठेवता सुद्धा येणार नाही, कारण आपल्याला नेक्स्ट खरीपची सुद्धा अरेंजमेंट, पिकाची पेरणीसाठी सुद्धा शेत तयार करावं लागतं. म्हणून पेरणीची वेळ साधणं या उन्हाळी तिळामध्ये फार महत्वाचं आहे. आता पेरणी पद्धत दोन्ही पद्धतीने आपण करू शकतो, पारंपरिक पद्धतीने सुद्धा आणि सुधारित पद्धतीने सुद्धा. मात्र पेरणी करताना एक लक्षात ठेवायचं की सलग पीक घेताना 2 ओळीतील अंतर समजा आपण जे 30 सेंटीमीटर किंवा 45 सेंटीमीटर ठेवून पाभरीने किंवा तिपणीने आपण समजा पेरणी करावी असं सांगतो. मात्र बियाणे याचे फार बारीक असल्यामुळे जेवढं बियाणं आपण घेऊ, म्हणजे उन्हाळी हंगामाकरिता 1.25 किलो ते 1.25 किलो एवढी बियाण्याची शिफारस आहे. तर एवढंच प्रमाणात म्हणजेच समप्रमाणात वाळू याच्यात घेणं आवश्यक आहे. वाळू समप्रमाणात म्हणजे 2 किलो घेताना एक लक्षात ठेवायचं की बियाण्याचा आपला जो आकार आहे त्या आकाराचीच वाळू याच्यात घ्यावी, रेती. आणि ती रेती आपल्या साध्या चाळणीने गाळून बियाण्याच्या आकाराची 1.5-2 किलो रेती सेपरेट करून ती त्याच्यात मिसळावी, किंवा राखेमध्ये किंवा गाळलेलं शेणखत याच्यामध्ये मिसळून हे बियाणं पेरणी करताना दाट न पडता सारख्या अंतरावर पडेल याची काळजी घ्यावी. कारण बियाणं याचं बारीक असल्यामुळे आणि 2 किलो याचा प्रति एकरी दर असल्यामुळे, म्हणजे 1.25 ते 2.25 किलो, त्याच्यामुळे हे बियाणं एका एकरात एवढं बियाण्याची पेरणी व्यवस्थित व्हायला पाहिजे. प्रति एकरी बियाणे 1.25 ते 2.25 किलो. नंतर पेरणीच्या अगोदर याला बीज प्रक्रिया सुद्धा करणं आवश्यक आहे. तर पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम, कार्बेंडेझिम किंवा ब्रासिकॉल यापैकी कोणतेही एका बुरशीनाशकाची 3 ग्राम प्रति किलो बियाण्यास हे बुरशीनाशक लावावं. लक्षात घ्या, जे काही रोग आपल्याला बियाण्या थ्रू जे पसरतात
ते न पसरू देण्यासाठी आणि आपल्या तिळाचे जे मूळ वाढतात तर ते सर्व मूळ हेल्दी राहण्यासाठी आपल्याला ही बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे. तसेच बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया केल्यानंतर ट्रायकोडर्मा व्हिरिडी 4 ग्राम प्रति किलो बियाण्यास लावून बीज प्रक्रिया करावी व त्यानंतर 3 तासाने अझोटोबॅक्टर 25 ग्राम व स्फुरद विरघळणारे जीवाणू 20 ग्राम प्रति किलो बियाण्यास लावून याची सुद्धा बीज प्रक्रिया करावी. आता महत्वाचं की याचे सुधारित वाण व त्यांचे गुणधर्म. तर शेतकरी बंधूंनो, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे जे प्रसारित वाण आहेत ते 2 आहेत. एक एकेटी 101 आणि एक पीकेव्ही NT 11. तर यापैकी एकेटी 101 हा वाण 2001 साली हा प्रसारित झालेला आहे आणि पीकेव्ही NT 11 हा वाण 2009 साली प्रसारित झालेला आहे. आता या दोन्ही वाणांचे वैशिष्ट्य इथे मी आपल्याला समोर दाखवलेले आहेत. आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या की फुलोरावर येण्याचा कालावधी NT 11 या वाणाचा 43 दिवसांचा आहे. पेरणीपासून म्हणजे ज्यावेळेस आपण समजा त्याला पहिलं पाणी दिलं तेव्हापासून. आणि एकेटी 101 या वाणाचा 48 दिवसांचा आहे. परिपक्व होण्याचा कालावधी एकेटी 101 या वाणाचा 85 ते 92 दिवसाचा आहे. तर पीकेव्ही NT 11 या वाणाचा 86 ते 109 दिवसांचा कालावधी आहे. आता ही जी एवढी मोठी रेंज आहे, ही रेंज त्यावेळेस असलेलं तापमान, काही समजा ढगाळ वातावरण याने थोडीफार ही कमी जास्त होते. अन्यथा आपण समजून जायचं की 80 ते 75व्या दिवशीपासून तर 85व्या दिवशीपर्यंत आपल्याला केव्हाही याची तिळाची काढणी ही म्हणजे परिपक्वता त्याची येते आणि त्या दरम्यान त्याची काढणी करणं आवश्यक आहे. हेक्टरी उत्पादनाचा विचार केल्यास एकेटी 101 हे वाण आपल्याला 7.5 ते 8.5 क्विंटल पर्यंत प्रति हेक्टरी उत्पन्न देते. तसेच पीकेव्ही NT 11 हे 6 ते 10 क्विंटल पर्यंत उत्पन्न देते. आता याच्यामध्ये रेंज पहा, 6 ते 10 आहे NT 11 मध्ये. ही रेंज एवढी मोठी का? तर हे सर्व डिपेंड आहे आपण कुठल्या प्रकारची त्याच्यावरती मॅनेजमेंट करतो त्यावरती. तेलाचे प्रमाण दोन्ही व्हरायटीमध्ये सारखे आहेत, 48 ते 49%. आता ह्या 2 व्हरायटीज आहेत. या 2 व्हरायटीज पैकी उपलब्धता कुठल्या व्हरायटीची आहे? तर मी इथे सांगू इच्छितो की शेतकरी बांधवांना की पीकेव्ही NT 11 या वाणाची उपलब्धता महाबीजकडे आहे. कालच मी महाबीजच्या अकोला ऑफिसला विचारणा केली असता त्यांनी मला सांगितलं की पीकेव्ही NT 11 याचे बियाणे आमच्याकडे उपलब्ध आहे आणि ते लवकरच मार्केटमध्ये सुद्धा येईल. त्याच्यामुळे ज्या शेतकरी बांधवांना तीळ लावायचा असेल त्यांनी एक पीकेव्ही NT 11 हे वाण आपण लावू शकता. मात्र एक इथे लक्षात घ्या की औरंगाबाद आणि परिसरात पीकेव्ही NT 11 हे वाण तर व्यवस्थित येईल, परंतु या वाणाची शिफारस फक्त विदर्भ साठी झालेली आहे. कारण ती स्टेट रिलीज म्हणजे राज्यभरासाठी ती वाण प्रसारित केल्या गेलेले नाही. ही फक्त याच्यामध्ये एक अडचण आहे. जर आपल्याला काही समजा NT 11 हे वाण उपलब्ध समजा झालं नाही तर मग आपण मार्केटमध्ये आजकाल प्रायव्हेट कंपन्यांचे सुद्धा बरेचसे वाण आहे. सीझन आपला वाया न जाऊ देता चांगला आपलं मॅनेजमेंट असेल तर पूर्ण सीझन आणि वर्ष वाया न जाऊ देता प्रायव्हेट कंपन्यांचे मार्केटमधले असलेले वाण सुद्धा आपण वापरू शकता. मात्र एक थोडंसं लक्षात घ्यायचं की ते प्रायव्हेट कंपन्यांचे वाण वापरत असताना जर आपल्या कुठल्या सहकार्याने जर हे वाण वापरलेले असतील यापूर्वी तर त्या प्रकारची थोडीफार चौकशी करून घ्यावी, म्हणजे आपला विश्वास त्याच्यावरचा त्या वाणावरचा पूर्णपणे बसेल. तर असं हे वाणांच्या बद्दल. आता याच्या रासायनिक मात्रा, रासायनिक खतांच्या मात्रा. तर पेरणी करते वेळी याला 35 किलो युरिया व 63 किलो सिंगल सुपर फॉस्फेट हे प्रति एकरी द्यावं. आता मी बहुतांश जे सादरीकरणात भाग घेतलेला आहे तो प्रति एकरीचा घेतलेला आहे. म्हणजे 35 किलो युरिया व 63 किलो सिंगल सुपर फॉस्फेट हे प्रति एकरी आपल्याला पेरणीच्या वेळेस द्यावं. पेरणीच्या वेळेस मग आता त्याच्यात हे नाही म्हणायचं की सिंगल सुपर फॉस्फेट आधी फेकून दिलं तर किंवा काय, तर हे तुम्ही दोन्ही मिक्स करून सुद्धा देऊ शकता. कसं द्यायचं हे मॅनेजमेंट आपण आपल्या स्तरावर ठरवून ते त्या पिकाला द्यायचं. मात्र एक लक्षात ठेवायचं की फक्त आणि फक्त पेरणीच्या वेळेसच एवढा युरिया आणि सिंगल सुपर फॉस्फेट हा दिला गेला पाहिजे. पेरणीच्या वेळेस त्याची
जर समजा आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी करत असाल तर त्याची व्यवस्थित प्लेसमेंट जी आपण म्हणतो, म्हणजे जिथे ज्या ठिकाणी नेमकं खत द्यायला पाहिजे त्या ठिकाणी त्याची व्यवस्थित प्लेसमेंट होऊ शकते. म्हणून त्याचं त्या प्रकारे तिथं नियोजन करावं. नंतर पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी पुन्हा 35 किलो युरिया त्याला द्यावा. हा एक लक्षात घ्यावा की 25 ते 30 दिवसाच्या दरम्यानच त्याला तो दुसरा युरिया द्यावा, दुसरा जो डोज आहे तो. आणि त्याच्यानंतर समजा त्याला कुठलं रासायनिक खत नाही दिलं तरीही चालेल. पेरणीच्या वेळेस झिंक व सल्फर प्रत्येकी 8 किलो प्रति एकरी या प्रमाणात दिले असता उत्पन्नात वाढ होते. म्हणजे झिंक सल्फेट जे आहे मार्केटमध्ये, झिंक सल्फेट नावानं जे आहे ते आपण याला देऊ शकतो. आणि साधारणतः हे तेलबिया पीक आहे. आणि एक लक्षात घ्या मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, जेवढेही आपले तेलबिया पिकं आहेत जवळपास संपूर्ण भारतात, त्यापैकी सर्वात जास्त तेलाचं प्रमाण असलेलं आपल्या क्षेत्रात चांगलं येणारं असं हे तेलबिया पीक आहे तीळ. 52% याच्यात तेलाचं प्रमाण असते आणि आपल्याकडे 48 ते 50% तेलाचा उतारा देणाऱ्या व्हरायटी सुद्धा उपलब्ध आहे. तर पेरणीच्या वेळेस म्हणून याला जर सल्फर दिल्या गेलं तर आपल्याला आपल्या तिळामधला जो तेलाचा उतारा जो आहे तो सुद्धा व्यवस्थितरित्या मेंटेन ठेवता येतो. आणि त्याच्यामुळे तेलाचं प्रमाण वाढल्यामुळे त्याचं वजन वाढतं. बरेचदा शेतकरी म्हणतात की आम्ही उन्हाळी तीळ लावला आणि आम्हाला प्रति एकरी 50 आणि 100 किलो पेक्षा जास्त झाला नाही. तर त्याच्या मॅनेजमेंट मधलं हे एक महत्वाचं, म्हणजे अति महत्वाचं हे एक कारण आहे की त्याला रासायनिक खतांची शिफारसीनुसार मात्रा देणे आणि त्या वेळेवर देणे आणि सोबत सल्फर सुद्धा देणे. कारण जर समजा या मात्रा जर व्यवस्थित दिल्या गेल्या नाहीत तर आपल्याला त्या व्हरायटीचं कुठलीही आपण वापरली त्या व्हरायटीचं जेवढं उत्पादन देण्याची क्षमता आहे, जेवढं त्याच्यात पोटेन्शियल आहे तेवढं आपण त्याला देऊ शकत नाही किंवा त्या व्हरायटी पासून ते तेवढं उत्पन्न आपल्याला मिळू शकत नाही. म्हणून याला रासायनिक खते हे या प्रकारे द्यावी. आता काही शेतकरी बांधव जर समजा सेंद्रिय पद्धतीने जर खतं देत असतील किंवा सेंद्रिय पद्धतीने जर तिळाचं उत्पादन घेऊ इच्छित असतील तर त्यांनी या एवढ्या प्रमाणातला जो नत्र आणि स्फुरद जो आहे एवढा आपल्याला मिळेल याप्रमाणे सेंद्रिय खतं त्याला द्यावी. एक तिसरा महत्वाचा याच्यामधला भाग तो म्हणजे विरळणी किंवा खाडे भरणे. आता पेरणीनंतर शेताची शक्यतो पाहणी करून 7 ते 8 दिवसांनी जर आपल्याला जर गॅप खूप जास्त दिसत असतील तर ते खाडे हे भरावेत. म्हणजे काही जर गॅप असतील तर तिथे गॅप फिलिंग करावं. आता 99% शेतकरी बांधव हे गॅप फिलिंग सद्यस्थितीत करत नाहीत. तर माझी सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे की उन्हाळ्यातल्या या पिकांसाठी गॅप फिलिंग करणं हे फार महत्वाचं आहे. आपल्याला अपेक्षित जी 1 लाख रोपांची संख्या एका एकरामध्ये पाहिजे त्या हिशोबाने. तसेच 15 ते 20 दिवसांनी पहिली विरळणी व त्यानंतर 8 दिवसांनी दुसरी विरळणी करून 2 रोपांमध्ये 10 ते 15 सेंटीमीटर अंतर ठेवावे. म्हणजे शेतात एकरी 1 लाख रोपांची संख्या राहील. आता जसं खाडे भरण्याचं आहे तसंच याच्यामध्ये विरळणीचं खूप महत्व आहे. तुमच्या शेतामध्ये जर सतत झाड संख्या ही म्हणजे जास्त असेल आणि जवळजवळ जर झाडं असतील तर त्यावरती येणाऱ्या याच्या ज्या बोंड्या आहेत तिळाच्या ह्या व्यवस्थित येत नाही तर एका झाडाला ह्या 20-25 पासून 100च्या वर पर्यंत बोंड्या येऊ शकतात. आणि जर प्रत्येक झाडाला किंवा झाडं हे जर जवळजवळ असतील आणि त्यांच्यामध्ये जर 2 रोपांमध्ये अंतर जर कमी असेल तर ह्या बोंड्या एक 10 ते 8 ते 10 किंवा 10 ते 12, 15 एवढ्याच बोंड्या राहतील. म्हणून 2 रोपांमध्ये सुद्धा अंतर राखणे हे आवश्यक आहे. त्याच्यानंतर यातली आंतरमशागत व तण व्यवस्थापन. उन्हाळी तीळ किंवा तीळ या पिकामध्ये आंतरमशागत व तण व्यवस्थापन करत असताना आवश्यकतेनुसार 2 ते 3 कोळपण्या म्हणजे खुरपण्या देऊन निंदन करून शेत स्वच्छ ठेवावे. शक्यतो आपलं शेत 1 महिन्याचं म्हणजे पीक 1 महिन्याचं होईपर्यंत कुठल्याही प्रकारचं तण होणार नाही याची काळजी घ्यावी. म्हणजे आपण ज्या प्रकारे
जसे इतर याच्या वेळेस इतर पिकांचे आपण तण होणार नाही, पिकात तण होणार नाही याप्रमाणे काळजी घेतो, तशीच या पिकाची सुद्धा घ्यावी. आणि ज्या शेतकरी बांधवाला असं वाटतंय की आपल्या शेतामध्ये तण हे खूप जास्त येते, मग अशा शेतकरी बांधवांनी तणनाशकाचा वापर करावायचा त्यांना असल्यास उगवण पूर्व म्हणजेच पेंडीमिथॅलिन 1 लिटर तणनाशक प्रति एकरी पेरणीनंतर 48 तासाच्या आत 200 लिटर पाण्यात मिसळून फवारावं. आता एक लक्षात ठेवायचं की हे उगवण पूर्व आहे, म्हणजे आपली पेरणी झालेली असली तरी चालेल, पण उगवणीच्या पूर्व म्हणजे तीळ उगवायच्या अगोदर 48 तासाच्या आत 1 लिटर हे 200 लिटर पाण्यात मिसळून फवारावं, जेणेकरून तेथे आपली म्हणजे तण हे फार कमी राहील किंवा तण हे कमी निघेल, म्हणजे त्याला आपल्याला नंतर व्यवस्थापन करायला सोपे जाईल. चौथा महत्वाचा याच्यामधला मुद्दा तो म्हणजे ओलिताचं व्यवस्थापन. पेरणीपूर्वी जर समजा आपण ओलीत करून वापसा आल्यावर जर पेरणी केली तर फार चांगलं, पण त्यासाठी आपल्याला या प्रकारचे थोडेफार अनुभव असतील तर ते अनुभव वापरावे. म्हणजे काय करावं की एक पेरणी म्हणजे पेरणीपूर्व चांगलं पाणी द्यावं, म्हणजे रोटावेटर मारल्याने समप्रमाणात आपल्याला ते तयार होईल आणि त्याप्रमाणे मग त्याच्यामध्ये आपल्याला पेरणी करता येईल. उन्हाळी तिळास आवश्यकतेनुसार पेरणीपूर्व व पेरणीनंतर ताबडतोब शक्यतो पाणी द्यावं. आणि पीक फुलोऱ्यात येण्याची अवस्था ही अतिसंवेदनशील आहे, म्हणून फुलोऱ्यास सुरुवात होताना व बोंड्या भरताना शक्यतो ताण पडू देऊ नये. अशा अवस्थेत ओलीत नक्की हे करावं. म्हणजे फुलोरा अवस्था आणि बोंड्या त्याच्या ज्यावेळेस भरतात त्यावेळेस त्याला ताण बिलकुल पडला नाही पाहिजे. आपल्या शेताचा मातीतल्या मगदुरानुसार आपल्या या पिकाला हे पाणी देत राहावं. मात्र एक लक्षात ठेवायचं की अति पाणी पुरवठा हा याच्या वजनात उतार व तेल उतार्यात घट सुद्धा होऊ शकते, जास्त जर समजा आपण पाणी पुरवठा केला तर. म्हणून मर्यादित वाढीच्या त्या वेगवेगळ्या अवस्थांमध्येच त्याला ते पाणी द्यावं. पीक संरक्षणाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास या पिकावर मावा, तुडतुडे, पाने खाणारी अळी, पाने गुंडाळणारी अळी व गादमाशी या प्रामुख्याने आढळणाऱ्या किडी आहेत. आता यापैकी मावा, तुडतुडे, पाने खाणारी अळी व पाने गुंडाळणारी अळी या सर्व प्रकारच्या किडींसाठी सर्व शेतकरी बांधवांना माहिती आहे की कुठल्या कुठल्या प्रकारचे कीटकनाशक शक्यतो वापरायचे, आणि गादमाशीसाठी सुद्धा. तर या सगळ्यांच्या बंदोबस्तासाठी जे काही शिफारशीतलं जे तणनाशक आहेत, कीटकनाशक आहेत, त्यामध्ये क्विनॉल्फॉस 25 cc 20 मिली किंवा फेन्थिऑन 50% प्रवाही 10 मिली किंवा कार्बारिल 50% भुकटी 40 ग्राम यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आता ही जी मात्रा किंवा कीटकनाशक हे जे सांगितलेले आहेत हे सर्व डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या संशोधन शिफारशीमधले हे कीटकनाशक आहेत. त्यानंतर बियाण्यांद्वारे उद्भवणाऱ्या रोगांसाठी उपाय म्हणून प्रति किलो बियाण्यास 3 ग्राम थायरम किंवा ब्रासिकॉल किंवा कॅप्टन यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची पेरणीपूर्व बीज प्रक्रिया करावी. जसं समजा आधी सांगितलेलं आहेच, मी सांगितलंच की बियाण्यांद्वारे जे रोग उद्भवतात तर त्यासाठी म्हणून आपण बीज प्रक्रिया करणं हे आवश्यक आहे. त्याच्यानंतर पानांवरील ठिपक्यांच्या बंदोबस्तासाठी आता बरेचदा काय होतं की पानांवर याच्या काही ठिपके दिसून येतात, तर त्याच्या बंदोबस्तासाठी आपण कॉपर ऑक्सिक्लोराइड किंवा डायथेनियम 45 मँकोजेब यापैकी कुठलंही एक रोगनाशक 25 ग्राम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावं. किंवा मार्केटमध्ये काही याचे मिक्सचर सुद्धा आहेत, जसे कार्बेंडेन्झिम आणि डायथेनियम 45चं एक साफ नावाचं सुद्धा एक चांगलं आहे, तर त्याचा सुद्धा आपण इथे वापर केल्यास काही हरकत नाही. ते सुद्धा आपण या पिकामध्ये उन्हाळी तीळ या पिकासाठी वापरू शकतो. त्याच्यानंतर पाचवा आणि अति महत्वाचा मुद्दा तो म्हणजे याची परिपक्वता ओळखणे व त्यानुसार त्याची काढणी करणे. शेतकरी बंधूंनो, उन्हाळी तीळ किंवा तीळ या पिकाची ज्यावेळी झाडाची पाने पिवळी पडून बोंड्या पिवळ्या होण्यास सुरुवात होते त्यावेळी पीक कापणीस तयार झाले असे समजावे. लक्षात घ्या, ज्यावेळेस पानं पिवळी पडून बोंड्या पिवळ्या होण्यास सुरुवात होते त्यावेळेस पीक कापणीस झाले असं समजावं.
हे पीक असं नाही की हे पूर्णपणे शेतातच वाळू द्यायचं आणि नंतर त्याची कापणी करावी. तिळाच्या कापणीस थोडा जरी उशीर झाल्यास बोंड्या फुटून हे बी सांडते व नुकसान होते. त्यामुळे याची कापणी वेळेवर करणं हे आवश्यक आहे. जसं आता या फोटोग्राफमध्ये जसं दाखवलेलं आहे की जवळपास पूर्ण पाने हे पिवळी पडून जमिनीवर पडलेले आहेत आणि फक्त बोंड्या आहेत त्या झाडांवरती राहिलेल्या. अशा अवस्थेत याची काढणी म्हणजे कापणी करावी. किंवा आता ह्या पुढच्या फोटोमध्ये बघा, इथे आपल्याला दिसेल की याप्रमाणे वरच्या फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे जसे इथे तीळ जे आहेत ह्या बोंड्या फुटून जर जास्त वेळ आपण शेतात तो राहू दिला तर या प्रकारे अशा बोंड्या फुटून त्यामधून जो तीळ त्या बोंड्यांमध्ये तयार झालेला आहे तो सगळा जमिनीवर पडेल. म्हणजे आपलं सर्व उत्पन्न हे जमिनीवर राहील, जमिनीत जाईल. त्यामुळे परिपक्वता त्याची ओळखून पेरणी कापणी ही करावी. कापणी केल्यावर ताबडतोब पेंड्या बांधून त्या उभ्या रचून ठेवाव्यात, जसे आता इथे दाखवलेले आहेत. सुरुवातीला ह्या सरळ अशा उभ्या रचून ठेवाव्या जेणेकरून याच्या बोंड्या ज्या आहेत त्या वाढतील. नंतर 3 ते 4 दिवसांनी बोंड्या वाढल्यानंतर ताडपत्रीवर हळूच उलटे धरून काठीच्या सहाय्याने हे तीळ झाडावे. आता याच्यामध्ये शक्यतो थ्रेशरचा जे म्हणतो आपण किंवा थ्रेशरचा वापर, तर ज्या शेतकरी बांधव त्यांच्याकडे साधं थ्रेशर असेल आणि त्यांना जर अनुभव असेल यापूर्वी तीळ घेतल्याचा आणि थ्रेशर मधून काढायचा तर तेच ते काढू शकतात. अन्यथा बिलकुल थ्रेशर मधून न काढता हे मजुरांच्या सहाय्याने झाडं किंवा ह्या पेंड्या उलट्या धरून काठीच्या सहाय्याने त्या झाडाव्या. काही बोंड्या तळकल्या नसल्यास 4-5 दिवसांनी परत त्या पेंड्या झाडाव्या व बियाणे स्वच्छ करून व वाळवून ठेवावे. आता बरेचदा असं होतं की काही बोंड्या त्याच्यात फुटतात आणि काही फुटत नाहीत, म्हणून ह्या शक्यतो 4-5 दिवस पुन्हा तशाच ठेवाव्या, दुसऱ्यांदा त्या झाडाव्या आणि नंतर मग त्यातून पूर्ण बियाणं ते स्वच्छ करून मग साठवण्यासाठी असं हे ठेवावं. तर अशा प्रकारे जर आपण लागवड केल्यास आणि ज्याप्रमाणे समजा मी सांगितलं याप्रमाणे जर समजा आपण चांगलं व्यवस्थापन केल्यास तिळाच्या पिकापासून आपल्याला प्रति एकरी 3 ते 4 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळू शकते. आता हे जे 3 ते 4 क्विंटल उत्पादन आहे शेतकरी बंधूंनो, हे आम्ही आमच्या स्तरावर सांगतो. आता काही शेतकरी बांधव जर त्याच्यामध्ये ते उन्हाळी पिकं जर त्यांच्याकडे चांगलं येत असेल, पाण्याची जर त्यांच्याकडे चांगली व्यवस्था असेल तर असे शेतकरी बांधव हे 4 क्विंटल पेक्षाही जास्त तिळाचं उत्पादन घेऊ शकतात. कारण जवळपास 1 लाख पर्यंत याच्यामध्ये झाडांची संख्या असते एका एकरमध्ये आणि सद्यस्थितीत त्याला भाव सुद्धा चांगला आहे. मार्केट रेट हा जवळपास चांगलाच असल्यामुळे यातून मिळणारा आर्थिक नफा हा सुद्धा आपल्याला चांगलाच मिळतो. तर अशा प्रकारे हे तिळाच्या बद्दल उत्पादन आणि सर्व हे तीळचे सुधारित लागवड तंत्रज्ञान आणि त्याबद्दल पूर्ण ही माहिती मी आपणास इथं सांगितलेली आहे. तर समजा आपल्या काही प्रश्न काही असतील तर आपण ते विचारू शकता. मला इथेच तीळ पिकाचे सुधारित लागवड तंत्रज्ञान याच्यामध्ये या आपल्या एवढ्या मोठ्या चांगल्या कार्यक्रमात 58व्या शेतकरी शास्त्रज्ञ मंच कार्यक्रमात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी तर्फे कृषी विज्ञान केंद्र औरंगाबाद 1 यांनी मला इथे बोलवून आपल्यासोबत संवाद साधण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो.